नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण संत म्हणजे काय, संगत म्हणजे काय हे बघणार आहोत. बघा, प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते. हे ज्याप्रमाणे संसारात तसेच परमात्माही लागू आहे. संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो. म्हणून चांगल्या विचारांच्या माणसांची संगत धरावी. चांगले वाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे. स्वतःला जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. जगात संत असतील असे पुष्कळांना वाटतच नाही. संतांना ओळखायला आपल्या अंगी थोडी तरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती संतांनी आपल्याला दिली. तेव्हा तिकडे पाठ होती तिकडे आपण तोंड केले आणि पुन्हा चालू लागलो तर आपण योग्य स्थळी जाऊ. संत आनंदरूपी झाल्यावर स्वस्थ बसत नाहीत. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. आपण धडपड करून फुकट मरतो, त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात. हे केव्हाही चांगले होईल. संत आनंदरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या वचनानुसार आपण जाऊया. लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो आणि तो हा की जे मला कळाले आहे ते लोकांना कळू दे, लोक सुखी होऊ द्या. संत आपल्या स्वार्थासाठी सांगत नसल्याने त्यांचे म्हणणे आपल्याला खोटे कसे म्हणता येईल. प्रपंच हा दुःखमय आहे हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. तो संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या वचनाने कळतो. त्या ग्रंथात सांगितलेले आपण करावे. आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणात आणले नाही तर त्या वाचनाचा उपयोग नाही. वाचनाने मनन झाले पाहिजे. साधन व वाचन बरोबर चालावे. ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो त्यांच्या कृपे वाचून तो नीट समजणार नाही. ज्यांच्यावर त्यांची कृपा आहे त्याला अंगी विद्वत्ता नसताना देखील त्या ग्रंथाचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळतो. विद्वान हा कल्पनेने सत्य स्वरूपाचे वर्णन करतो, पण संत मात्र निश्चयाने, खात्रीने आणि अनुभवाने ते रूप काय आहे हे सांगतात. सत्पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे हा खरा सन्मार्ग आहे. संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. ते बोलतील ते खरे होते. वाचासिद्धी म्हणजे ती हीच. या सिद्धीचा उपयोग आपण सुद्धा करून घेऊ शकतो, परंतु भगवंत सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा तसे हे होते. कामधेनूवर ओझे टाकावे हे बरे वाटेना म्हणून वाटेने घोडा येतो होता तो घेतला आणि कामधेनू देऊन टाकली त्याच्यासारखे होते. जे सुख चिरकाल टिकणार नाही ते घेऊन काय करायचे. हाडाची काडे करून स्वर्गसुख हाती आले, पण कालांतराने ते नाश पावणार. मग ते घेऊन आपण काय करायचे. पैशासारख्या निर्जीव वस्तू आपले मन किती गुंतून राहते. पैसा हा भूतासारखा आहे. त्याच्याकडून काम करून घेतले तर तो फार उपयोगी आहे, पण ते न केले तर तो काय फायदा. आपण प्रापंचिक माणसं. आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय. आपल्या जवळचा पैसा आपण होऊन कुणाला द्यावा असे मी म्हणत नाही, पण चोराने तो चोरून नेला तर रडत बसू नये, किंवा कुणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये. त्याला काहीतरी द्यावेच. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा म्हणजे किती. रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला. नसेल त्यांना साधारण महत्त्व स्थितीत 10-15 वर्षे पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला. याला अमुक एक असा हिशोब सांगत आहे. आपल्याला प्रपंचाला जेवढा जरुरी आहे तेवढा पैसा आपल्याला मिळावा की बस झाले. श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे. आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे. पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे. आपण आतून निष्काम, निर्लोभ आणि निरीच असावे. दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये. ज्याच्याजवळ सर्व गुण आहेत तेच खरे संत. सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील, म्हणून त्यांना ज्यांनी देसा केला तेच खरे मोठे बनतील. अशा लोकांना संत म्हणतात. आपण संतांचे होऊन राहावे, त्यात आपले कल्याण आहे. तर ही होती संतांविषयी थोडीशी माहिती. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडलास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.